बेसिकली जेव्हा एखादं समजा लग्न झालं, तर हं. तिने एक बेसिक आपल्या 2 टेस्ट स्त्रियांनी आणि पुरुषांनी करायला पाहिजे. एक म्हणजे त्यांची पुरुषांनी एक सिमेंट टेस्ट करायला पाहिजे आणि स्त्रियांनी त्यांची AMH नावाची ब्लड टेस्ट करायला पाहिजे. ओके. जर ह्या 2 टेस्ट नॉर्मल असतील, तर दे कॅन प्लॅन देअर प्रेग्नन्सी अकॉर्डिंगली. जर ह्या 2 टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल, सो दे शुड प्रायोरिटाइज टू हॅव अ चाइल्ड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. एक किंवा त्यांना ह्या एजला किंवा ह्या स्टेज ऑफ लाईफमध्ये जर प्रेग्नन्सी नको आहे, हं. ॲटलिस्ट ते एम्ब्रिओ तयार करायचे IVF सेंटरमध्ये जाऊन आणि एम्ब्रिओ फ्रीज करून ठेवायचे. ओके. एम्ब्रिओ कमी वयात एम्ब्रिओ फ्रीज केले, ते एम्ब्रिओज फ्रीज केल्यानंतर आपल्या पुढच्या 10 वर्षामध्ये आपण कधीही ते एम्ब्रिओ वापरू शकतो. तर ह्याचा ॲडव्हान्टेज आहे की जेव्हा आफ्टर 3 इयर्स 4 इयर्स हे जोडपं जेव्हा प्रेग्नन्सीला प्रयत्न करतायत आणि हं. प्रेग्नन्सीला अडचणी येत आहेत, तर त्यांचे फ्रीज केलेले एम्ब्रिओ जे आहेत ते आपल्याला केव्हाही वापरता येतात आणि त्यांना प्रेग्नन्सीला नक्कीच फायदा होतो. तुम्ही आता AMHचा उल्लेख केलात, तर त्याला कसं डिफाईन कराल? म्हणजे एक्झॅक्ट काय टेस्ट असते ती? AMH हे सिंपल ब्लड टेस्ट असते. त्याला हं. अँटी मुलेरियन हार्मोन टेस्ट म्हणतो. ओके. प्रत्येक स्त्री जेव्हा ती आईच्या पोटात असते, तर मिलियन्स ऑफ स्त्रीबीज शिल्लक तिच्या ओव्हरीमध्ये असतात. बरोबर. ती जेव्हा मुलगी प्युबर्टीमध्ये येते किंवा आपण मराठी भाषामध्ये किंवा ग्रामीण भाषामध्ये शहाणी होते किंवा हं. वयात येते ती मुलगी, एक साधारण 2 ते 3 मिलियन म्हणजे 20 ते 30 लाख एग्ज तिच्या ओव्हरीमध्ये असतात. पण हे एक प्रत्येक पिरियडला वापरले जातात. हो. समजा एका पिरियडमध्ये एक ओव्ह्युलेशन होत असेल, आपल्याला एक ओव्ह्युलेशन दिसतं, पण त्याच्या पाठीमागे साधारण 30 ते 40 एग्स युटिलाइज होतात. 40 एगच्या कोहॉर्टमधनं एकच जे स्ट्रॉंगेस्ट एग असतं, तेच डॉमिनंट होऊन रप्चर होतं किंवा ओव्ह्युलेशन होतं. जसं-जसं वयाच्या 13व्या-14व्या वर्षापासून जेव्हा ओव्ह्युलेशन किंवा एका मुलीला पिरियड सुरू होतो, तर 30-40 एग्स युटिलाइज होतात. हे निरंतर प्रक्रिया चालू असते, जोपर्यंत त्याची पाळी बंद होत नाही तोपर्यंत. हं. पण स्त्रियांच्या जसं म्हणल्याप्रमाणे 30 वर्षाला फर्टिलिटी पोटेन्शियलचा पीक असतो. 30 नंतर हे स्त्रीबीजाची संख्या झपाट्याने कमी होते. हो. 35 नंतर तर ह्याचं प्रमाण अजून फार कमी होतं. अँड आफ्टर द एज ऑफ 35 आम्ही बघितलेलं आहे की स्त्रीबीजाची क्वांटिटी पण कमी होते आणि क्वालिटी पण खराब होते. आणि अनफॉर्च्युनेटली स्त्रीबीज वाढवण्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी किंवा क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी अजून तरी काही ट्रीटमेंट जगामध्ये आलेली नाही आहे. तर AMH हे स्त्रियांच्या ओव्हरीमध्ये किती शिल्लक आहेत हे आपल्याला सांगतं. तर हे सिंपल ब्लड टेस्ट आहे. हिला पिरियड्सच्या कोणत्याही दिवसाचा कोरिलेशन नाही की ही पिरियडच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड डेलाच करायला पाहिजे. हे कोणत्याही डेमध्ये पिरियडच्या करू शकतो आणि ह्या टेस्टचा हा ॲडव्हान्टेज आहे की इंटरसायकल व्हेरिएशन नसतं. म्हणजे ह्या पिरियडमध्ये मी ब्लड टेस्ट केलं, तर समजा 2 व्हॅल्यू आली. मी अजून एक 2 महिन्यानंतर केली, तर ती 2ची 3 होत नाही ना 2ची 1 होत नाही. तर इंटरसायकल व्हेरिएबिलिटी खूप कमी आहे. तर ओके. हे टेस्ट ही खूप फायदेशीर आहे आणि इझिली अवेलेबल झालेली आहे.